नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 70 प्रश्नाची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पुणे येथे अहिल्याश्रम यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? पुणे येथे अहिल्याश्रम यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? खालीलपैकी कोणता रोग हा गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कावीळ रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात? हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोण ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो? कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप हा रोग होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे हिवताप हा होतो. प्रश्न क्रमांक 5 कोणत्या वृक्षाचा उपयोग कागद तयार करण्यासाठी करतात? पुढीलपैकी कोणत्या वृक्षाचा उपयोग कागद तयार करण्यासाठी केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बांबू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 वाऱ्या हलते रान या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? वाऱ्या हलते रान या पुस्तकाचे पुढीलपैकी लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोठे 1857चा उठाव हा झाला नव्हता? खालीलपैकी 1857चा उठाव पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला नव्हता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मद्रास या ठिकाणी 1857चा उठाव हा झाला नव्हता. प्रश्न क्रमांक 8 सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना पुढीलपैकी कोठे केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना पुढीलपैकी कोठे केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 तोरणमाळचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 6001 ते 7500 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत सदस्यसंख्या पुढीलपैकी किती असते? 6001 ते 7500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतची सदस्यसंख्या पुढीलपैकी किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 15 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतामध्ये पुढीलपैकी कोणी आंदोलन सुरू केले होते? हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतामध्ये पुढीलपैकी कोणी आंदोलन सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्यामध्ये झालेला करार पुढीलपैकी कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लखनौ करार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मद्रास महाजन सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? मद्रास महाजन सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुब्रमण्यम अय्यर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मिठाच्या सत्याग्रहामध्ये प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मिठाच्या सत्याग्रहामध्ये प्रसिद्ध आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव संमत होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते? सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव संमत होण्यासाठी पुढीलपैकी किती बहुमत आवश्यक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 2/3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व
जास्तीत जास्त पुढीलपैकी किती सभासद असतात? ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त पुढीलपैकी किती सभासद असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 7 आणि 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली होती? भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ पुढीलपैकी कोठे घडून आणली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंपारण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना पुढीलपैकी कोणते अनुक्रमे नावे आहेत? उजनी धरण जलाशय आणि कोयना धरण जलाशयाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यशवंत सागर व शिवाजी सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये कोणत्या साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हाधिकाऱ्याचे पद निर्माण केले होते? भारतामध्ये कोणत्या साली ईस्ट इंडिया कंपनीने जिल्हा अधिकाऱ्याचे पद निर्माण केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1772 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहिली वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोठे भरली होती? पहिली वसुंधरा परिषद पुढीलपैकी कोठे भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रिओ दि जानेरो या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद भरली होती. प्रश्न क्रमांक 21 संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला होता? संस्थानिकाचे तनखे बंद करण्याचा निर्णय कोणत्या वर्षी घेण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1971 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना पुढीलपैकी कोणाची होती? स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यामागे पुढीलपैकी संकल्पना कोणाची होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 काकोरी कटाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते? काकोरी या कटाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हा महाराष्ट्रामधील पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 25 भारतामधले एकमेव जिवंत ज्वालामुखी पुढीलपैकी कोठे आहे? भारतामधले पहिले एकमेव जिवंत ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान या ठिकाणी भारतामधले एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक 26 ध्वनीचे प्रसारण पुढीलपैकी कशामधून होत नाही? ध्वनीचे प्रसारण हे पुढीलपैकी कशामधून होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निर्वातमधून ध्वनीचे प्रसारण हे होत नाही. प्रश्न क्रमांक 27 नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी पुढीलपैकी कोणता रंग वापरतात? नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी पुढीलपैकी कोणता रंग हा वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी रंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची संख्या किती असते? मानवी चेहऱ्यामध्ये पुढीलपैकी एकूण हाडाची संख्या किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी भारतामधील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर पुढीलपैकी कोणते आहे? भारतामधील खालीलपैकी सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उलर हे भारतामध्ये सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 30 कुफूरच्या सेली पुढीलपैकी कशामध्ये असतात? कुफूरच्या सेली पुढीलपैकी कशामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतामध्ये घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? भारतामध्ये घटनात्मकदृष्ट्या पुढीलपैकी किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 22 भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चांदी या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? चांदू या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एजी या ठिकाणी चांदूचे रेणुसूत्र होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले होते? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन पुढीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष
पुढीलपैकी कोण होते? 1936 मधील फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 काली सरार हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? काली सरार हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाघ नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुताई वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही. खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामधून वाहत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी ही नदी महाराष्ट्रामधून वाहणारी नदी नाही. प्रश्न क्रमांक 38 उत्तर आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंटामध्ये वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचे नाव पुढीलपैकी काय आहे? उत्तर आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंट वाहणाऱ्या यामधील उष्ण वाऱ्याचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिरोक्को या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषिक तत्वावर रचना झालेले भारतामधले पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतामधले पहिले राज्य पुढीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतामधील कामगार संघटनेचे पहिले नेते पुढीलपैकी कोण होते? भारतामधील कामगार संघटनेचे पहिले पुढारी नेते पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नारायण लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस हा पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 26 जुलैला कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन पुढीलपैकी कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा पुढीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस हा पाळला जातो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन हा पुढीलपैकी कोणत्या तारखेला पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 मेला राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन हा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्व या संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित भाग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाग 2 हा भारतीय राज्यघटनेमधला नागरिकत्व या भागाशी संबंधित भाग आहे. प्रश्न क्रमांक 45 कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई ठेवण्यात आले होते? कोणत्या वर्षी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई असे ठेवण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1995 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या पदार्थाची घनता ही सर्वात कमी घनता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉकेलची सर्वात कमी घनता आहे. प्रश्न क्रमांक 47 ऑपरेशन स्माईल 2 हे पुढीलपैकी कशा संबंधीचे ऑपरेशन आहे? ऑपरेशन स्माईल 2 हे पुढीलपैकी कशा संबंधीचे ऑपरेशन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सखाराम बाइंडर हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? सखाराम बाइंडर हे नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विजय तेंडुलकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते? पुढीलपैकी कोणत्या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पिट्स इंडिया कायदा पुढीलपैकी केव्हा मंजूर झाला होता? पिट्स इंडिया हा कायदा पुढीलपैकी केव्हा मंजूर झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1784 मध्ये पिट्स इंडिया हा कायदा मंजूर झाला होता. प्रश्न क्रमांक 51 कोणत्या जिल्ह्यामध्ये बावनथडी हा प्रकल्प आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बावनथडी हा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भंडारा या जिल्ह्यामध्ये बावनथडी हा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 52 इंदिरा पॉइंट पुढीलपैकी कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट हे पुढीलपैकी कोणत्या बेटावर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 नक्षलवादी चळवळीचा उगम पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? नक्षलवादी चळवळीचा उगम हा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले होते? भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1999 या वर्षी भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याचे विभाजन झाले होते. प्रश्न क्रमांक 56 भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? भारतीय पोलीस कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1861 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मलेरिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित यांचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित यांचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अकोला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त आहे? पुढीलपैकी कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त तेल आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 करडई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 दुधवा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामधील पार्क आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 अंड्याचे बाह्य कवच पुढीलपैकी कशाने बनलेले असते? अंड्याचे बाह्य कवच हे पुढीलपैकी कशाने बनलेले कवच असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या वर्षी घेतली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा शिक्षेचा गुन्हा आहे? भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट होऊन अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 भाभा अनुसंधान केंद्राचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भाभा अनुसंशोधन केंद्राचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी भाभा अनुसंधान केंद्राचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 65 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधले कितवे राज्य ठरलेले आहे? 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधले कितवे राज्य ठरलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे 9वे राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 66 देशामध्ये जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरवताना प्रति किती व्यक्तीमागे मागील प्रमाण विचारात घेतले जाते? देशामध्ये जन्मदर आणि बालमृत्यू यांचे प्रमाण ठरवताना प्रति किती व्यक्तीचे मागील प्रमाण विचारामध्ये घेतले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 टिंबटिंब हे राज्यामध्ये प्रथम व देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. टिंबटिंब हे राज्यामधील प्रथम आणि देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी हे राज्यामधील प्रथम आणि देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 68 दासबोध आणि मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिलेले ग्रंथ आहेत? दासबोध आणि मनाचे श्लोक हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 समर्थ रामदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 सूर्यग्रहण म्हणजे पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल?
सूर्यग्रहण म्हणजे पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, चंद्र हा पृथ्वी व सूर्य याच्यामध्ये येतो, या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी कोणती नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यामधून वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली झाली होती? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झालेली आहे ते.